तर रामराम भावांनो, निघालो होतो जरा कामानिमित्त बाहेर मित्राच्या ऑफिसवर, पण जाता जाता रस्त्यात खूप जोरात पाऊस लागला. असं का होतंय नाशिक मध्ये काही कळतच नाही यार. मग कसं तरी करून पटकन या सिग्नल पर्यंत आलो. इथं जरा पाऊस कमी लागला आम्हाला, पण या सिग्नलचं नाव काय हे माहितीच नाही मला. मग आम्हाला जाता जाता रस्त्याने इंदिरानगरचं गुरु गोविंद सिंग कॉलेज लागलं, जे दिसायला खूप मोठं आहे आणि फॅसिलिटी पण खूप चांगलं आहे असं मला तिथले मुलं सांगत होते. मग मी माधुरी कॉम्प्लेक्सला आलो आणि मित्राच्या ऑफिसला व्हिजिट केलं. मग जरा मित्रासोबत चर्चा केली आणि मग त्याच्यानंतर निघालो मी घराच्या रस्त्याकडे. पण पावसाने मला तर खूपच चांगलं भिजवून टाकलं यार. पण तुम्ही आमचा एरिया बघा, पाऊस आल्यानंतर किती सुंदर दिसतो. आमच्या इकडचे रोड एकदम हिरवेगार दिसत असतात. किती भारी वाटतं ना असलं नैसर्गिक वातावरण बघायला. मग संध्याकाळी मी परत निघालो इस्कॉन मंदिरला जाण्यासाठी. मग आपल्या लाडक्या इस्कॉन मंदिरला आल्यानंतर श्रीकृष्णाची प्रतिमा बघून आपल्याला खूप भारी फील होतं आणि आपल्या लाईफ मध्ये भगवद्गीतेला इम्प्लिमेंट कसं करायचं आणि आपण लोकांसंग कसं वागलं पाहिजे हे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम, धर्म कार्य सर्व इस्कॉन मंदिरला शिकवलं जातं. तर तुम्ही पण तुमच्या